खारफुटी हा विषय कोकण किनारपट्टीसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याची व्याप्ती खूप जास्ती आहे आणि ती आपल्याला माहीत नाही आहे. सागरी सीमा मंचचा एक छोटासा भाग म्हणून आज आपल्याबरोबर चौधरी सर आहेत. ते स्वतः मॅनग्रोव्हचे गाढे अभ्यासक आहेत. अनेक वर्ष मॅनग्रोव्ह या विषयावर अभ्यास केलेला आहे आणि सागरी सीमा मंचमध्ये फक्त सिक्युरिटी संरक्षण हा एक मुद्दा नाही आहे, तर त्याबरोबर पर्यावरणाचे रक्षण हाही एक मुद्दा येतो आणि त्याच्यात खारफुटीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि त्यामुळे आज आपण एक अगदी छोटासा पॉडकास्ट खारफुटीबद्दल त्यांच्याबरोबर घेणार आहोत. नमस्कार, मी राधे अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स. तर नमस्कार सर. पहिलं तर तुम्ही इतिहास मॅटर्सच्या चॅनलला पॉडकास्ट द्यायला तयार झाला आणि त्याहीपेक्षा सागरी सीमा मंच हा जो विषय आहे त्याच्यात पर्यावरणाचं किती महत्त्व आहे ह्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. त्याला तुम्ही वेळ दिलात हे खूप आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. सागरी सीमा मंचाबद्दल आमचा एक वेगळा पॉडकास्ट झालेला आहे आणि त्याच्यात आम्हाला ते नक्की काय आहे हे समजलं, पण त्याच्यात एक मूलभूत घटक होता, तो म्हणजे पर्यावरणाचा. बरोबर. मग पहिलं म्हणजे पर्यावरण म्हणजे काय आणि आपण सागरी पर्यावरण ह्याच्याबद्दल बोलणार आहोत आता. तर त्याच्याबद्दल थोडंसं आधी सांगा. मला असं वाटतं की हे जे आपण काम करतो हे लोकांसाठी आहे. बरोबर. आणि जास्त करून आपण किनारपट्टीमध्ये राहतो. हे किनारपट्टीमध्ये कोणाचा अधिवास आहे, कोण राहतात तिथे, इथे लोक जे मासेमारी करतात आणि ज्यांचं संपूर्ण जीवन आणि संपूर्ण त्यांचं जे इकॉनॉमी आहे हे किनारपट्टीचं जे वस्तू आहे तिथे त्यांचं सगळं बरोबर होतं. आता आपण म्हणतो की किनारपट्टी कोस्टल एन्व्हायरमेंट म्हणजे किनारपट्टीमध्ये जे काही एन्व्हायरमेंट आहे, जे काही जीवस्थिती आहे तिथे, त्याला आपण एका याच्यामध्ये मँग्रोव्ह हॅबिटॅट पण म्हणतो. बरोबर. म्हणजे कांदळवन. तर आपण मँग्रोव्हचं जे हॅबिटॅट आहे, तर जे आपण कांदळवन म्हणतो मराठीमध्ये आणि कारफुटी पण म्हणतो, तर हे हॅबिटॅट जे आहे हे कोस्टलचं एन्व्हायरमेंटचा एक छोटासा पार्ट आहे. ह्याला आपण असं पण म्हणू शकतो की संपूर्ण पार्ट हे जे मँग्रोव्हचं पार्ट आहे, हे जे मँग्रोव्ह आहे हे समुद्राचं जड पण बोलू शकतो आपण. समुद्राचं जे जीवचं संपूर्ण सायकल आहे ते सायकलचा सुरुवात मँग्रोव्ह पासून होतं. मँग्रोव्ह मध्ये कुठला जीव होतो, तर आपण पुष्कळ असं 157 स्पीसीज आहे. त्या स्पीसीज आपण चालू करायला म्हणजे लोकांना जे माहित असतं, तर ते प्रॉन्स आहे, खेकडा आहे आणि असलेच मासे आहेत आणि वेगवेगळे इन्सेक्ट्स आणि पक्षी पण असतं. तर हे सगळं मँग्रोव्ह स्पीसीज मध्ये येतात. तर हे जे स्पीसीज आहे हे स्पीसीजला मोठं मासं खातात आणि मोठं मासं म्हणजे समुद्रापासून म्हणजे जे मँग्रोव्ह आपण म्हणतो तिथून जात जात समुद्रापर्यंत येतं. बरोबर. आता तुम्ही मला मँग्रोव्ह हॅबिटॅट म्हणालात किंवा निवासस्थान म्हणू आपण, काही आदिवास म्हणू, काही म्हणू. आता हे मॅनग्रोव्ह म्हणताना आपल्याला एक कायम असं समजतं की सागर किनारी जे काही झाड आहे ते मॅनग्रोव्ह आहे, अशी एक म्हणण्याची पद्धत आहे. तर पहिलं तर मिथबस्टर म्हणून मला हे सांगा की हे कसं चुकीचं आहे आणि काय फरक आहे ते. आपण कुठली गोष्ट, कुठलं झाड मॅनग्रोव्ह आहे आणि कुठलं नाही असं आपण कसं ठरवू शकतो? आता असं आहे की मँग्रोव्ह जे जीव आहे, जे झाडं आहेत ते बफर एरिया म्हणजे जे लो टाईड आणि हाय टाईड ह्याचा मधला जे एरिया आहे त्याला आपण बफर एरिया म्हणतो किंवा इंटरटायडल एरिया म्हणतो. हे जे आहे म्हणजे भरती आणि ह्याच्यामध्ये जे जागा असतं त्याच्यामध्येच हे झाडं उगतात. आणि हे झाड सोडून, कारण काय की त्या मातीमध्ये सॅलिनिटी आहे, ते खारं पाणी आहे, ते खारं पाणीमध्ये दुसरं झाड उगू शकत नाही. त्यामध्ये उगलेलं झाड, तर तुम्ही असा विचार करू शकता की 80% किंवा 90% मँग्रोव्हचा हॅबिटॅटचा आहे. पण असं नाहीये की मँग्रोव्ह मध्ये एकच झाड आहे. मँग्रोव्ह मध्ये कमीत कमी 16-17 स्पीसीस आहे. पण आपला किनारपट्टीमध्ये म्हणजे रत्नागिरीचा किनारपट्टी किंवा कोकण किनारपट्टीमध्ये जास्त जे झाड दिसतं ते आपल्याला एव्हिसिनिया मरीना म्हणून आहे. तर हे जास्त झाड आपल्याला दिसतं. आणि जे पेरिफेरीमध्ये म्हणजे रस्त्याकडे कुठे डम्पिंग आहे त्याकडे जे झाडं असतात त्याला कुठला झाड, जसं आपण मेस्वाक म्हणतो, मेस्वाक पण मँग्रोव्हचा पार्ट आहे, पण ते पेरिफेरीमध्ये जे लँडवर्ड साइड उगतं. तर असं आपण बोलू शकतो. पण खाडीमध्ये जास्त करून झाड उगत नाही. मग आता त्याला सुरक्षा भिंत का म्हटलंय? म्हणजे हे इंटरेस्टिंग आहे की मॅनग्रोव्हला सुरक्षा भिंत असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण काय आहे? आता तुम्ही बघा, जसं आपण बॉर्डरमध्ये बघतो, बॉर्डरमध्ये जे आपले मिलिटरी आहे त्याला आपण फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हणतो. बरोबर. तसंच जे कारफुटी आहे, देवाने आपल्याला जे कारफुटी दिलेले आहे इथे जे बफर एरियामध्ये, तर ते कारफुटी पुष्कळ असं त्याचा, जसं तुम्हाला मी सांगितलं की सगळं स्पीसीस
इथे उगतात. म्हणजे सगळं इथे म्हणजे खेकडा आहे, प्रॉन्स आहे, इथूनच चालू होतात. त्यांचं संपूर्ण जीवाला जे पाहिजे ते इथेच बरोबर त्यांचं ते एन्व्हायरमेंट आहे. बरोबर. तसेच त्यांचं जे रूट्स आहे त्याला आपण एरियल रूट्स म्हणतो. ते रूट्स जे आहे ते खाली नाहीये, ते वरपर्यंत रूट्स आहे. बरोबर. तसं आज आपण बघतो की ज्याचे जिथे आपण भरणी करतोय तिथे आपण ट्रायपॉड टाकतोय, सिमेंटचा कॉन्क्रीटचं ते एक आहे. नाहीतर आपण पूर्वी बघतो की ते सगळं मोठं मोठं दगड टाकतात. बरोबर. ते काम जे आहे हे मॅंग्रोव्स करू शकतं आणि करतात. ओके. कुठं इतकं वेळी आपण बघितलं जिथे ते सुनामी आलं, जिथे मॅंग्रोव्स होतं तिथे नुकसान सर्वात कमी झालेलं आहे. ओके. तर त्याचं काम काय, नुसतं वेव्हचा टायडल इफेक्ट आहे ते कमी करतं. बरोबर. एक दुसरं आहे ते कार्बन, जे बाहेर इतकं कार्बन डायऑक्साईड आहे त्या कार्बनचा तुम्ही समजा की सगळं ते शोषण त्याचं कमी करतं. ओके. दुसरं आपलं हे जे झाड आहे हे पण कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन देतं, पण मँग्रोव्स ह्याच्यापेक्षा 4 गुणा जास्त काम करतं. 4 पट जास्ती त्याचा 4 पट जास्त देतं. तिसरं मग हे पण तुम्हाला सांगायला इच्छितो की हे मँग्रोव्स जे आहे हे कार्बनला पकडून ठेवलेलं आहे. आता ते मँग्रोव्स गेलं, ते पकडून ठेवलेलं कार्बन आणि दुसरं ते केमिकल्स आहे किंवा पोल्युटंट्स आहे ते सोडून टाकणार. ते सोडलं तर काय होणार, ते डम्पिंग केलं तर ते खालचं पाणीमध्ये येऊन आपले जे खाली पाणी जे आपण प्यायला घेतो, नदी आहे त्याच्यामध्ये ते सगळं पोल्युटंट जाणार, मिसळणार आणि पुष्कळ त्रास आता व्हायला चालू झालेला आहे. ओ बर, हे इंटरेस्टिंग आहे तुम्ही सांगितलं ते. आता मग मला विचारायचं असं की आपण आता रत्नागिरीत बसलोय, तर रत्नागिरीत मॅंग्रोव्ह आहेत, तसेच कोकण किनारपट्टीत सगळीकडे असतील, तर ते मुंबईत सुद्धा आहेत. बरोबर. जनजागृती व्हायची म्हटली तर मॅंग्रोव्ह एवढे महत्वाचे आहेत. आणि आता आपल्याला जे सुनामीचे तडाखे बसत आहेत किंवा ज्या काही आता नॅचरल कॅलॅमिटीज आपण म्हणतो, आपत्तीजनक परिस्थिती आहे, ह्याच्यात समुद्राच्या जवळच्या शहरांनी सर्वात जास्ती सतर्कता बाळगायला हवी. आणि त्याच्यात जर देशाची आर्थिक राजधानी मुंबई असेल तर मुंबईमध्ये ही सतर्कता बाळगली गेलीच पाहिजे. बरोबर. पण ती करताना दिसत नाहीयेत. तर मग ह्याचं कारण काय? आता आपण जसं सगळं लोक यूज करतात एक शब्द रिअलिटी. आता रिअलिटी म्हणजे काय, रिअलिटी म्हणजे जे जमीन आहे त्याला आपण रिअल म्हणतो, म्हणजे ते खरंच आहे. बरोबर. ते एक ऍसेट आहे. आणि जसं आपण मुंबईच्या गोष्टी काढलं तर मुंबई एक छोटंसं शहर होतं ब्रिटिशर्सनी. ते 7 सेलेस्टियल आयलंड होतं, 7 सेलेस्टियल आयलंड. कारण तिथलं जागा इतके छोटे छोटे होते आणि तिथे मिला टाकायचं होतं, लोकांना बसवायचं होतं, तर त्यासाठी हे 7 सेलेस्टियल आयलंडला आपण जोडून एक संपूर्ण मुंबई आणि मुंबई सबब म्हणून. बरोबर. तर हे दोन्ही आपण बनवलेले आहे. आता काय झालेलं आहे की इथे लोक जास्त झालेले आहे आणि जागा कमी आहे. बरोबर. आणि जागाचा रेट वाढत चाललाय. तर त्या रेट मध्ये आपण घेऊ शकलं नाही, तर त्या रेटचा ऐवजी आपण मँग्रोव्हला डंप करून तिथे आपला रिक्लेम करून, जे आपण भरणी म्हणतो ते भरणी करून तिथे घर आपण बांधायचा प्रयत्न करतोय. पण त्याच्यामध्ये जे नुकसान होणार आहे पुढे जाऊन त्याचं आपण दुर्लक्ष करतोय. ओके. मग आपण असं विचार करू, म्हणजे एक छोटंसं उदाहरण म्हणून द्या की रत्नागिरीत मॅंग्रोव्ह आहेत म्हणून रत्नागिरीत हे छान आहे आणि मुंबईमध्ये मॅंग्रोव्ह नाही आहेत म्हणून मुंबईमध्ये हे वाईट आहे. असं काही उदाहरण आहे का तुमच्याकडे एक पर्यावरणीय दृष्ट्या? असं आपण बघायला गेलं तर उदाहरण तर पुष्कळ असणार. स्पेसिफिक आपण म्हणजे हे उदाहरण आपण बोलू शकतो. पण तसं आपण बघायला गेलं तर जिथे जिथे मँग्रोव्ह, जसं मी तुम्हाला सांगितलं, जिथे जिथे मँग्रोव्ह आहे तिथे सुनामी, टायडल इफेक्ट, पाणीचा जोर हे कमी होतं. ओके. हे कमी होतं म्हणजे टेक्निकली तुम्हाला सांगतो की जेव्हा मँग्रोव्ह ज्या एरियामध्ये आहे ते इंटरटायडल एरिया आहे, जिथे भरतीचं पाणी येतं आणि परत पाठी जातं, तर तिथे सॅलिनिटी जास्त आहे. आता ते सॅलिनिटीचं पाणी तुम्ही पिणार का? नाही. तसंच ते सॅलिनिटीचं पाणी पकडून ठेवलेलं आहे बफर एरियानी, मँग्रोव्हनी. आणि ते आता पकडून ठेवलं नाही तर ते पाणी जमिनीत आतमध्ये घुसणार. ते घुसलं तर आपला जे शेतीचा जागा आहे तिथे पण सॅलाइन वॉटर येणार. ओके. तर तसं पण बघायला गेलं तर कारण मुंबई एक शहर आहे, तिथे शेतीवाडी कमी किंवा नाहीच आहे, तर तिथे मँग्रोव्ह काढून तिथे सगळं आपण ट्रायपॉड्स जे कॉन्क्रीटचं बनवलेलं ते टाकलेलं आहे, दगड टाकलेलं आहे, ते दिसायला रस्ता सगळं चांगलं दिसतं. पण जे आपण म्हणतो की जे फर्स्ट लाईन ऑफ कंट्रोल आहे ते आपण हरवलेलं आहे जास्त करून मुंबईमध्ये. असं बोलू शकत नाही की मुंबईमध्ये नाहीच आहे, मुंबईमध्ये चांगल्यापैकी मँग्रोव्ह आता आहे. तो कुठला भाग आहे जिथे मँग्रोव्ह अजून आहे, म्हणजे जर सामान्य माणसाला बघायचं असेल तर ते कुठे दिसेल? पहिलं तर सर्वात जास्त जे आपण लोक फिरतात मुंबईमध्ये ते बांद्रा माहीमचा खाडी आहे, त्या माहीमच्या खाडीमध्ये मँग्रोव्ह आहे. ज्या बीकेसीचा संपूर्ण एरियामध्ये मँग्रोव्ह आहे, जीपीच्या फेरीमध्ये संपूर्ण मँग्रोव्ह आहे. त्यानंतर आपला वर्सोवामध्ये आहे, मनोरीमध्ये आहे,
आणि पुष्कळ असं माहुलमध्ये आहे. ओके. त्यानंतर नवी मुंबईमध्ये ऐरोली, हे सगळ्या जागामध्ये मँग्रोव्ह आहे. वाशीमध्ये पण मँग्रोव्ह आहे. बरं, मग आता मुंबईमध्ये आपण म्हटलं तर मुंबईमध्ये खूप जास्ती अर्बनायझेशन आहे, शहरीकरण होत आहे. लोकांना FSI वाढवून जास्तीत जास्त लँड रिक्लेम करून तिथे कन्स्ट्रक्शन करायचं, इन्फ्रास्ट्रक्चर बांधायचं. पण रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गमध्ये तर ती अवस्था नाहीये. मग रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गमध्ये कांदळवन नाही म्हणणार मी, मॅनग्रोव्हचा नष्ट होण्याची कारणे काय? मॅनग्रोव्हचे नष्ट होण्याची कारणे काय? आता कुठलंही शहर तुम्ही बघा, संपूर्ण विश्वमध्ये जे शहर किनारपट्टीमध्ये आहे, जे समुद्राच्या किनारपट्टीमध्ये आहे, तर त्या किनारपट्टीमध्ये जे कचरा आपण उत्पन्न करतोय, हा. ते कचरा टाकण्यासाठी कुठलाही जागा नाहीये. बर. आणि एक डोक्यात बसलंय की कचरा कुठं जाणार? कचरा खाडीमध्ये जाणार. हा. तर सगळं खाडी, म्हणजे संपूर्ण विश्वमध्ये तेच प्रॉब्लेम आहे. पण सगळं विश्वाचं म्हणजे दुसरं जे आपण म्हणतो की जसलं अमेरिका आहे, जर्मनी आहे, ऑस्ट्रेलिया आहे, कॅनडा आहे, हे सगळं लोक कचऱ्याचं उत्पन्नला ते पण एक रॉ मटेरियल घेऊन त्याच्यामध्ये पण दुसरं कामं करतो. त्यासाठी आपण म्हणतो रियूज आणि रिसायकल. हा. तर ते रियूज आणि रिसायकल मध्ये आपण कामं करू शकतो. पण जसं तुम्ही सांगितलं पहिलं की रत्नागिरीमध्ये कांदळवनचं डिस्ट्रक्शन किंवा जे हे आहे ते नष्ट व्हायचं कमी आहे. मी म्हणतो की ते पण नाही आहे. कारण टुरिझम मध्ये पण लोक काय करतात की माझं जे हॉटेल आहे किंवा रिसॉर्ट आहे ते बीच मध्ये उतरायला पाहिजे. आणि तुम्हाला मी सांगितलं की बीच आणि जमिनीचं आतमधलं जे ते जागा आहे ते मॅंग्रोव्हचा जागा आहे, खाडीचा जागा आहे. तर ते खाडीला बुजवून, जमिनीला बुजवून आणि तिथे माती टाकून, डेब्रिज टाकून आपण संपूर्ण डायरेक्टली बीचवर जातो. तर पुष्कळ जागा मी पण बघितल्या सिंधूरमध्ये, रत्नागिरीमध्ये पुष्कळ असं टुरिझमच्या जे जागी आहे ते त्यांनी केलेलं आहे असं. आणि जसं मी सांगितलं की ते कचरा टाकण्याचं जे आपलं कॉर्पोरेशनचं काम आहे किंवा ग्रामपंचायतचं काम आहे ते पण आपल्याला थोडा सुधारायला लागेल. कारण आपण पण सगळं डम्पिंग ग्राउंड आपला मॅंग्रोव्स मध्ये आणि क्रीक मध्येच करतोय. ते पण आपल्याला कमी करावे लागेल. मग आता मला सांगा की म्हणजे एक छोटा प्रश्न महत्वाचा म्हणजे की आपण सागरी सीमा मंचाच्या दृष्टीने आपण आज भेटलोय आणि आपण त्या दृष्टीने कांदळवन किंवा मॅनग्रोव्ह बद्दल अभ्यास करतोय, समजून घेतोय समस्या काय आहेत आणि आहेत. तर मग सागरी सीमा मंच त्याचं काम हे मुळात सिक्युरिटीशी निगडीत आहे. तर ते आणि आपण आता मॅनग्रोव्ह ह्याच्याबद्दल बोलतोय, ह्याचं सांगड काय आहे? म्हणजे ह्याचं काय एक सांगड कुठे बांधतोय आपण असं बघायला गेलं तर जे काय उत्पन्न व्हायचं जे जागा आहे त्याच्यामध्येच ते बरोबर राहिलं तर ते सिक्युरिटी राहणार. बरोबर. आता घरात आपण म्हणतो जे कमवणार आहे ते कमवणारा बरोबर चांगला सुदृढ असेल तर तो कमवणार. बरोबर. तर तसेच जे आपले किनारपट्टीमध्ये लोक राहतात ते आपण डोळे म्हणतात त्याला. सगळं काम आपण मिलिटरी आणि नेव्ही आणि कोस्ट गार्ड वर सोडू शकत नाही. बरोबर. आपण बघितलेलं आहे की आपले इथे RDX पण आला होता. रत्नागिरीच्या लाईनवरच RDX संपूर्ण त्यांचं जे डब्बी आहे इथेच उतरलं होतं. त्यानंतर कसाब सारखा टेररिस्ट पण कुलाबा, आपला मुंबईचा कुलाबामध्ये उतरला होता. तर त्या जागी आपल्याला लोकांचा जे हॅबिटॅट आहे, लोक पण तिथे राहायला पाहिजे तर आपल्याला डोळ्यासारखं दिसणार. ओके. एक दुसरं आपण असं बोलू शकतो की हे जे मॅंग्रोव्हचा एरिया आहे आणि कांदळवन आहे हे एक सिक्युरिटी सारखं पण दिसतं आपल्याला. कारण ते सिक्युरिटी, इकॉनॉमिकल सिक्युरिटी साठी गरजेचं आहे, उपयुक्त आहे. ते उपयुक्त आहे. आता तिथे किती लोकांचा जीवी आहे, तिथे लोक फिशरमॅन जे आपला मासेमारी करणारे लोक आहेत त्याचा जीविका आहे ते. आणि तसं तुम्ही म्हटलं तर जे सागरी सीमा मंचाचा जे उद्देश आहे ते सुरक्षा, पर्यावरण आणि जनतेचा जनजागृती आहे ते तिन्ही मिळून आहे. म्हणजे नुसतं सुरक्षा करून काय कामं होणार नाही. आपल्याला लोकांना घेऊन चालायचंय तर देशाचं जे पर्यावरण आहे ते पण आपल्याला ठेवायला लागेल. बरोबर. मग आता हे जे 9 वर्ष कार्यक्रम चाललेत त्याच्यात एक चांगली गोष्ट आहे की आपल्या इथे रत्नागिरीत फिशरीज कॉलेज आहे, तिथे पण एक कार्यरत असलेली लोक आहेत आणि ते आणि कांदळवन सफर किंवा मग मॅनग्रोव्हची सफर हे सगळं करून आपण सागरी सीमा मंचाचं काम पुढे नेऊ शकतो. ही खूप चांगली गोष्ट आहे. मग मला आता एक अंतिम प्रश्न विचारायचा आहे जो अत्यंत महत्वाचा आहे आणि तो प्रेक्षकांसाठी निकडीचा आहे की तुम्ही आता मला मॅनग्रोव्ह बद्दल सांगितलं, तर व्हॉट इज द फ्युचर, म्हणजे भविष्य काय मॅनग्रोव्ह कन्झर्वेशन आणि सागरी सीमा मंच यांचं भविष्य तुम्हाला काय दिसतं? जसं मॅंग्रोव्ह कन्झर्वेशन आणि मॅंग्रोव्ह प्रोटेक्शन, मॅंग्रोव्ह रिजनरेशन हे सगळं वर्ड्स आहे आणि ज्यापर्यंत लोक आपल्याशी जोडणार नाही, ते कामात पडणार नाही,
ते काही होऊ शकत नाही. बरोबर. तर जसं आपण म्हणतो की सागरी सीमा मंचमध्ये आपल्याला लोकांचं आवश्यकता आहे, लोक जुळत आहेत पण आणि आपण हे जे काम जे विचार आहे पर्यावरणाचा संरक्षणसाठी, मला असं वाटतं की मँग्रोव्ज आपण जितकं वाढवलं तर किती एक देश आपण बघतो जे आपले जवळपास राहणारे म्हणजे दुसरे देश पण आहे ते मँग्रोव्हसाठी फर्स्ट प्रायोरिटी दिलेलं आहे. बरोबर. तर आपल्याला असं वाटतं की आमचा जे अवेअरनेस प्रोग्राम आहे, जनजागृतीचा प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये नुसतं म्हणजे शासनाला नाही पण लोकांना पण आपण जनजागृत करून मँग्रोव्ज लावायचं, त्याचं प्रोटेक्शन करायचं. आज जसं आहे की मँग्रोव्ह स्वतः उगायला तयार आहे, पण तिथे आपण भरणी करून त्यांचा जीवच बंद करून टाकतो. बरोबर. त्याला आपण हात लावला नाही तर ते प्रोटेक्टेड आहे आणि नंतर पुढं आपलं प्रोटेक्शन करणार. ओके, थँक्यू सो मच तुम्ही आलात. पहिलं तर अनिकेतजींशी छान गप्पा झाल्या, आत्ता तुमच्याबरोबर झाल्या. इतिहास मॅटर्स कायम तुम्हाला थँक्यू म्हणेल आणि त्याहीपेक्षा जे मी अनिकेतजींना सांगितलं तेच तुम्हाला सांगतो की पूर्णपणे इतिहास मॅटर्सची पूर्ण टीम, इतिहास मॅटर्सचं पूर्ण चॅनल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे आपल्या कार्याला कायम दुजोरा देईल, कायम सपोर्ट करेल. आणि त्याहीपेक्षा कधीही तुम्हाला काहीही मदत लागली तर इतिहास मॅटर्स चॅनल तुमच्यासाठी असेल. राधेव पंडित म्हणून सुद्धा तुमचे परत एकदा थँक्यू आणि थँक्यू सो मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खारपुटींबद्दल अधिक माहिती तुम्हाला जर हवी असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अजून एक वेगळा पॉडकास्ट वेगळ्या तज्ज्ञांबरोबर आम्ही नक्की करू आणि अजिबात विसरू नका इतिहास मॅटर्स.